यानंतर खिशाला झळ देणारी बातमी। पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका संपल्या आणि आता सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचे चटके बसू लागले। 1 मे म्हणजे आजपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे। सरकारी तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात 993 रुपयांनी वाढ केली आहे। त्यामुळे दिल्ली आणि मुंबईसह देशातील अनेक शहरांमध्ये व्यावसायिक एलपीजीचे दर 3000 रुपयांच्या वर पोहोचले। याचा थेट परिणाम हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि लहान व्यावसायिकांच्या खर्चावर होणार आहे। त्यामुळे आता हॉटेल्स, रेस्टॉरंटमधल्या जेवणासाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार आहे। देशाची आर्थिक राजधानी मुंबई 2031 रुपयांना मिळणारा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर आता 3024 रुपयांना मिळणार आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरवाढीनंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे। त्यात राहुल गांधींनी सरकारचा समाचार घेतला। ते म्हणतात, गॅस नंतर पेट्रोल डिझेलचा नंबर, निवडणुकीनंतर महागाई वाढणार हे मी सांगितलं होतं। आज व्यावसायिक गॅस सिलेंडर 993 रुपयांनी महागला। एका दिवसात सर्वात मोठी वाढ झाली आहे। फेब्रुवारीपासून आतापर्यंत 1380 रुपयांची वाढ। केवळ 3 महिन्यात 81% वाढ। चहावाले, ढाबा चालक, हॉटेल चालक, बेकरीवाले, हलवाई सगळ्यांवर याचा बोजा वाढला आणि याचा परिणाम तुमच्यावर होणार आहे। पहिला वार गॅसवर, नंतरचा वार पेट्रोल डिझेलवर होणार आहे। आतापर्यंत जरी 50% सिलेंडर मिळायला लागले होते, त्यात पण आता जर 1000 रुपयांनी जर वाढ होत असेल सिलेंडरमध्ये, तर मग आम्हाला सर्व हॉटेलवाल्यांना ऑप्शनच नसणार आहे, अख्खे रेट वाढवावे लागतील। तर आता 900 आणि 1000 रुपये जर सिलेंडर वाढत असेल तर नक्कीच 5-10 रुपये प्रत्येक प्लेटमागे रेट वाढवावे लागतील। महिन्याला तुम्हाला किती सिलेंडर लागतात? आम्हाला दिवसाला 10 लागतात। दिवसाला 10 लागतात. दिवसाला 10 म्हणजे दिवसाला जर 10 सिलेंडर लागत आहेत तर दिवसाला 10,000 रुपये झाले। आम्ही जस्ट थोडासा रेट वाढवला चहाचा, तर त्यासाठी कस्टमर विचारते की एवढा रेट का वाढवला आहे। एवढा रेट म्हणजे 2च रुपये वाढवले, तरी पण आता जर 1000 रुपये वाढले एका गॅसला तर दिवसाला एक गॅस लागतो, म्हणजे 30,000 रुपये महिन्याचे वाढले। कसं करायचं आपण काम करायचं म्हणजे अवघड झाले। कैसे चलाएंगे आप लोग समझिए ना सर, ये हम लोग क्या करो। अभी सिलेंडर 900 है, ठीक है 920 रुपये बढ़ा है, फिर भी तो सिलेंडर नहीं मिल रहा है हम लोग को। अब लास्ट में हम लोग शटर बंद करना पड़ेगा। 1,30,000 रुपये भाड़ा हम लोग कहाँ से भर पाएंगे। सामान्य माणसावर फटका तर 100% बसणारच। कारण की जे लोक आजकाल ऑफिसला येतात ते काय घरातून डबा घेऊन येत नाही। तर एखादी चपाती आपल्याला आज 10 रुपयाला भेटायची, 8 रुपयाला भेटायची, इव्हेंच्युअली ते आता 15 आणि 16पर्यंत गेलेली आहे। तर इव्हेंच्युअली सामान्य माणसाला पण फटका आहे, हॉटेल चालकांना पण फटका आहे। 2011 नंतर आता जनगणना होणार आहे आणि त्याला आता सुरुवात झाली आहे। राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आता मुंबईमध्ये जनगणना 2027 मोहिमेचा शुभारंभ झालाय। दोन्ही मान्यवरांनी डिजिटल स्वगणना केली आहे आणि मोहिमेला सुरुवात केली आहे। 1 मे ते 15 मे 2026 दरम्यान नागरिकांसाठी ऑनलाईन स्वगणना टप्पा असणार आहे। 16 मे पासून 14 जून पर्यंत घर भेटी आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे। तर दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027 मध्ये प्रत्यक्ष जनगणना होईल। मुंबईत सुमारे 25,000 कर्मचारी प्रगणक म्हणून कार्यरत झालेले आहेत आणि ते आता तुमच्या घरी येऊन तुमची गणना करणार आहेत। मात्र त्यापूर्वी तुम्ही स्वगणना करू शकता आणि त्यानंतर हे कर्मचारी घरी आल्यावर त्यांना तुम्ही तुमची गणना दाखवू शकता, ती पडताळणी होईल।